नमस्कार मित्रांनो, तोंडबंद या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आजचा विषय खूपच गंभीर आणि आपल्या समाजाला विचार करायला लावणार आहे। आज आपण कोलकात्यातील डॉक्टर बलात्कार प्रकरणावर सखोल चर्चा करणार आहोत। हा भयानक गुन्हा का घडला, या हॉस्पिटलमध्ये अजून कोणत्या घटना घडल्या आहेत, या सर्व घटनांचा आपण आज तपशीलवार आढावा घेऊया। मित्रांनो, कोलकात्यातील आर्जिकर मेडिकल कॉलेजमध्ये घडलेला हा भयंकर बलात्कार ऑगस्ट 2024 रोजी झाला, जिथे एक तरुण महिला डॉक्टर काम करत होती। संशयित आरोपी संजय रॉय, जो एका नामांकित राजकीय व्यक्तीच्या निकटवर्तीयांपैकी आहे, त्यांनी हा गुन्हा केला असल्याचे पोलिसांच्या तपासातून उघड झाले आहे। या भयानक घटनेमुळे लोकांमध्ये जबरदस्त रोष निर्माण झाला आहे। कोलकात्यातील विविध सामाजिक संघटनांनी आणि महिला हक्क संघटनांनी या घटनेविरोधात जोरदार निदर्शने केली आहेत। हॉस्पिटलच्या बाहेर आणि शहराच्या प्रमुख चौकांवर मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू आहेत। मात्र या प्रकरणामागील कारण समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे। काही महिन्यांपूर्वी या तरुण डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये चालणाऱ्या गैरकारभारावर भाष्य केले होते। यामुळे संजय रॉय आणि इतर काही लोक नाराज झाले होते। या कारणाने एका षडयंत्राची आखणी करण्यात आली आणि या घटनेची निर्मिती झाली। हे लक्षात घेतल्यास आपण हॉस्पिटलच्या सुरक्षेची आणि व्यवस्थेची गंभीरता समजून घेऊ शकतो। हॉस्पिटलमध्ये यापूर्वीही काही गंभीर घटनांचा इतिहास आहे। 2023 मध्ये या हॉस्पिटलमध्ये एका नवजात बाळाच्या मृत्यूने खळबळ उडवून दिली होती। तपासात असे आढळून आले होते की बाळाच्या मृत्यूमागील कारण हॉस्पिटलच्या अव्यवस्थेमुळेच होते। याशिवाय काही महिन्यांपूर्वीच एका नर्सने आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप करत आत्महत्या केली होती। या घटनेमुळे हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या असुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे। यामुळे आजचे हे बलात्कार प्रकरण देखील त्या गंभीर व्यवस्थेचा एक भाग मानला जात आहे। सध्या या प्रकरणात काही महत्त्वपूर्ण घडामोडी समोर आल्या आहेत। सीबीआय तपासाची पुढील पायरी म्हणून सीबीआयने काही महत्त्वाच्या लोकांचे जबाब नोंदवण्याची तयारी केली आहे। विशेषतः मुख्य आरोपी संजय रॉयशी संबंधित असलेल्या व्यक्तींची चौकशी केली जाईल। याचा उद्देश गुन्हा लपवण्यात कोणाची भूमिका होती का हे शोधणे आहे। याशिवाय सत्यशोधन चाचणीचे निष्कर्ष लवकरच येणार आहेत। सहाय्यक उपनिरीक्षक अनुपम दत्त यांची पॉलिग्राफ चाचणी पूर्ण झाली आहे। या चाचणीचे निष्कर्ष उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तपासाला नवं वळण मिळू शकते। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे गुन्ह्यातील आरोपींच्या मालमत्तेचा तपास सुरू आहे। यामध्ये आर्थिक गैरव्यवहारांचा तपास चालू असून या प्रकरणाचा संबंध या तपासाशी जोडला जाऊ शकतो। तसेच 28 तारखेला इंडियन मेडिकल असोसिएशनने डॉक्टर संदीप घोष यांची सदस्यता निलंबित केली असून आता त्याची चौकशी अधिक तीव्र केली जात आहे। सीबीआयने त्यांच्या घरावर आणि इतर काही ठिकाणी छापे टाकले आहेत, ज्यातून काही नवे पुरावे मिळाले आहेत। पुढे या प्रकरणात काय काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मित्रांनो, या गंभीर प्रकरणात तुम्हाला काय वाटतं? अशा घटनांना थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। या घटनेवर पुढील अपडेट मिळवण्यासाठी आणि आणखी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यासाठी तोंडबंद चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।